हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा स्मार्ट बीट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. टी स्टेट बोर्ड प्रश्नमालिकेला मिळालेला तुमचा भरघोस प्रतिसाद आणि या प्रश्नमालिकेचा तुम्हाला झालेला फायदा लक्षात घेता मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत. आपल्याला माहीत आहे, सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये स्टेट बोर्ड पुस्तकाला फार महत्त्वाचे स्थान आहे आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड जुन्या आणि नवीन पुस्तकावर 40 ते 50% प्रश्न सरळ विचारले जातात. या गोष्टी लक्षात घेता आजपासून आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता 5वी ते 12वी या पुस्तकावरील जे काही संभाव्य प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांची मालिका अभ्यासणार आहोत. आज आपण प्राचीन भारताचा इतिहास इयत्ता 6वी या पुस्तकातील एकूण 6 घटकावरील महत्त्वपूर्ण प्रश्न अभ्यासणार आहोत आणि हे प्रश्न अतिशय नियोजनबद्ध, घटकनीय आणि स्मार्ट पद्धतीने बनवले आहे. त्यांचा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नक्कीच फायदा होईल. तर सुरुवात करूया आजच्या या प्रश्नांना. प्रश्न पहिला, येशू ख्रिस्तांना अरबी भाषेत रिकामी जागा म्हटले जाते. उत्तर आहे ईसा. येशू ख्रिस्तांना अरबी भाषेत ईसा म्हटले जाते. प्रश्न दुसरा, भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे रिकामी जागा होय. उत्तर आहे इतिहास. भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. प्रश्न तिसरा, इसवी सन 1 ते इसवी सन 100 या कालखंडास इसवी सनाचे रिकामी जागा म्हणतात. उत्तर आहे पहिले शतक. इसवी सन 1 ते इसवी सन 100 या कालखंडास इसवी सनाचे पहिले शतक म्हटले जाते. प्रश्न चौथा, इसवी सन 1901 ते इसवी सन 2000 या कालखंडास इसवी सनाचे रिकामी जागा म्हणतात. उत्तर आहे 20वे शतक. इसवी सन 1901 ते इसवी सन 2000 या कालखंडास इसवी सनाचे 20वे शतक म्हटले जाते. प्रश्न पाचवा, बौद्ध धर्माची स्थापना कोणत्या शतकात झाली होती? उत्तर आहे इसवी सन पूर्व 6वे शतक, म्हणजेच इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन पूर्व 501 च्या दरम्यान बौद्ध धर्माची स्थापना झाली होती. प्रश्न 6वा, इसवी सनाची कालगणना केव्हापासून करतात? उत्तर आहे येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षापासून. इसवी सनाची कालगणना ही येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षापासून केली जाते. प्रश्न 7वा, भारतात व्यापारासाठी पाश्चात्य व्यापारी कोणत्या शतकात आले? उत्तर आहे इसवी सनाच्या 16व्या शतकात. भारतात व्यापारासाठी पाश्चात्य व्यापारी इसवी सनाच्या 16व्या शतकात आले होते. प्रश्न 8वा, महाराष्ट्रात धर्म सुधारणेसाठी प्रयत्न कोणत्या शतकात झाले? उत्तर आहे 19व्या शतकात. महाराष्ट्रात धर्म सुधारणेसाठी प्रयत्न 19व्या शतकात झाले होते. प्रश्न 9, वर्धमान महावीरांचा जन्म कधी झाला? उत्तर आहे इसवी सन पूर्व 599 मध्ये वर्धमान महावीरांचा जन्म झाला. प्रश्न 10वा, वाफेच्या शक्तीचा शोध कुणी लावला? उत्तर आहे जेम्स वॅट यांनी वाफेच्या शक्तीचा शोध लावला. प्रश्न 11वा, हिंदुकुश पर्वतातील कोणत्या खिंडीमधून खुष्कीचा व्यापारी मार्ग जातो? उत्तर आहे खैबर व बोलन खिंड या 2 खिंडीमधून हिंदुकुश पर्वतातील खुष्कीचा व्यापारी मार्ग जातो. प्रश्न 12वा, कोणत्या 2 पर्वतांमुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद भिंत उभी राहिलेली आहे? उत्तर आहे हिंदकुश व हिमालय या 2 पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद भिंत उभी राहिलेली आहे. प्रश्न 13वा, हिंदुकुश पर्वतातून जाणारा व्यापारी खुष्कीचा मार्ग कोणत्या मार्गाशी जोडला जातो? उत्तर आहे मध्य आशियातून जाणाऱ्या व्यापारी मार्गाशी हा मार्ग जोडला जातो. मित्रांनो, हा प्रश्न बरेचदा विचारला गेलेला आहे, त्यामुळे आपल्याला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना हा प्रश्न अतिशय उपयुक्त ठरतो. पुढचा प्रश्न, रेशीम मार्ग कोणता? उत्तर आहे चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो.
रेशीम मार्ग या संदर्भात सुद्धा वारंवार प्रश्न मागील परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न 15वा. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशाचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे? उत्तर आहे पश्चिमेकडील सिंध पंजाब पासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मैदानी प्रदेशाचा विस्तार आहे. पुढचा प्रश्न. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? उत्तर आहे आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. प्रश्न 17वा. थरचे वाळवंट कोठे आहे? उत्तर आहे भारतातील राजस्थान, हरियाणा आणि गुजरातच्या काही भागात थरचे वाळवंट पसरले आहे. प्रश्न 18वा. हिमाचल पर्वतात उगम पावणारी कोणती नदी थरच्या वाळवंटात पोहोचते? उत्तर आहे घग्गर नदी ही हिमाचल पर्वतातून उगम पावते आणि ती थरच्या वाळवंटात पोहोचते. प्रश्न 19. घग्गर नदी पाकिस्तानमध्ये कोणत्या नावाने ओळखली जाते? उत्तर आहे हाकरा या नावाने घग्गर नदी पाकिस्तानमध्ये ओळखल्या जाते. प्रश्न 20. प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य कोणते? उत्तर आहे मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. प्रश्न 21. ग्रीक खलाशाने लिहिलेल्या पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात कोणत्या भारतीय बेटांचा उल्लेख मिळतो? उत्तर आहे अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप या बेटांचा ग्रीक खलाशाने लिहिलेल्या पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात उल्लेख मिळतो. प्रश्न 22. हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आज कोणत्या देशात आहे? उत्तर आहे पाकिस्तान. पाकिस्तान या देशामध्ये हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आज आहेत. प्रश्न 23. भारतीय उपखंडात कोणत्या देशाचा समावेश होतो? उत्तर आहे दक्षिण आशियातील अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला देश भारत यांची मिळून भारतीय उपखंड होते. मित्रांनो, बरेचदा हा प्रश्न विचारला गेलेला आहे, खालीलपैकी कोणता देश भारतीय उपखंडात समाविष्ट नाही ओळखा, यासारखा प्रश्न यावर तयार होतो. त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी उपयुक्त ठरतो. प्रश्न 24. भारताचे कोणते शेजारी देश भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत? उत्तर आहे चीन आणि म्यानमार हे दोन देश भारताचे शेजारी देश आहेत, परंतु ते भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. प्रश्न 25. किल्ले, लेणी, स्तूप या साधनांना इतिहासाची कोणती साधने म्हणतात? उत्तर आहे भौतिक साधने. किल्ले, लेणी आणि स्तूप या साधनांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात. प्रश्न 26. इतिहासाची 3 साधने कोणती? उत्तर आहे भौतिक, लिखित आणि मौखिक ही इतिहासाची 3 साधने आहेत. प्रश्न 27. भौतिक साधनामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो? उत्तर आहे वस्तूमध्ये गुहाचित्रे, मातीची भांडी, मातीचे शिल्पे, मणी, रत्ने, दागदागिने, दगडी शिल्प, धातूच्या वस्तू, नाणी, शस्त्रे, दैनंदिन वापरातील वस्तू यांचा भौतिक वस्तूमध्ये समावेश होतो. तर वास्तूमध्ये गुहा असो, लेणी असो, घरे असो, स्तूप, मंदिरे, चर्च, मशिदी किंवा इतर इमारती यांचा समावेश भौतिक साधनांमध्ये होतो. प्रश्न 28. लिखित साधनात कोणत्या बाबींचा समावेश होतो? ज्या बाबी लिहिल्या गेलेल्या आहेत त्या सर्व बाबींचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो. उत्तर आहे मंदिरांच्या भिंती, लेण्यांच्या भिंती, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भूर्जपत्रे इत्यादीवर कोरलेले लेख, तसेच विविध प्रतीके, चिन्ह, लिखित साहित्य, वाङ्मय ग्रंथ, विविध ग्रंथ, नाटके, काव्य, प्रवास वर्णने, राजाने दिलेल्या आज्ञा किंवा दानपत्रे, निवाडे या सर्वांचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो. प्रश्न 29. भूर्जपत्र हे कशापासून बनवले जाते? उत्तर आहे भुर्ज वृक्षांच्या सालीपासून भूर्जपत्र बनवले जाते. बरेचदा मागील स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे. प्रश्न 30. भुर्ज वृक्ष कोठे आढळतात? उत्तर आहे काश्मीरमध्ये भुर्ज वृक्ष आढळतात. प्रश्न 31. पपायरस झाडाच्या साली, ताडपत्रे आणि भूर्जपत्रावर कशाने लिहिले जाते? उत्तर आहे बोरूने. बोरू
या साहित्याचा पपायरस झाडाच्या साली, ताडपत्रे आणि भुर्जपत्रावर लिहिण्यासाठी उपयोग केला जातो. प्रश्न 32. प्राचीन काळी लिहिण्यासाठी वापरलेले रंग कशापासून बनवले जात? उत्तर आहे विविध वनस्पतीचे पाने, फुले यापासून हे रंग तयार केले जात. प्रश्न 33. प्राचीन काळी लिहिण्याची शाई बनवण्यासाठी कोणते पदार्थ वापरले जाईल? उत्तर आहे डिंक, काजळी व पाणी हे घटक प्राचीन काळी लिहिण्याची जी शाई असते ती बनवण्यासाठी वापरले जात. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला खूप सोपा वाटला असला तरी बरेचदा विचारला गेलेला आहे, त्यामुळे हा प्रश्नही महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न 34. मौखिक साधने कोणती? जे परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिकरित्या त्याचे जतन केले आहे ते साहित्य म्हणजे मौखिक साहित्य. मग मौखिक परंपरेने जपले गेलेली माहिती, उदाहरणार्थ ओव्या, लोकगीते, लोककथा, जात्यावरची गाणी, बाहुल्यांची गाणी यासारखे विविध साहित्य हे मौखिक साहित्य म्हणून ओळखले जाते. प्रश्न 35. पपायरस काय आहे? उत्तर आहे प्राचीन इजिप्तमधील लोक लेखनासाठी जो कागद वापरत त्याला पपायरस हे नाव आहे. तो पपायरस नावाच्या वनस्पतीपासून बनवला जात असे, कारण हा कागद प्राचीन काळी लिहिण्यासाठी वापरला जात होता. यानंतरचे प्रश्न हे हडप्पा संस्कृतीवर आधारित आहे. प्रश्न 36. इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील कोणत्या नदीकाठी हडप्पा उत्खनन सुरू झाले? उत्तर आहे रावी नदीकाठी. प्रश्न 37. हडप्पा संस्कृतीला कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखले जाते? इथे जावे झालं, इथे जाते पाहिजे मित्रांनो. उत्तर आहे सिंधू संस्कृती या नावाने सुद्धा हडप्पा संस्कृतीला ओळखले जाते. प्रश्न 38. हडप्पा शहरापासून दक्षिणेला किती अंतरावर मोहेंजोदडो हे शहर आहे? उत्तर आहे 650 किलोमीटर अंतरावर हडप्पा शहरापासून मोहेंजोदडो हे शहर आहे. मित्रांनो, हडप्पा संस्कृतीवरील प्रश्न हे अतिशय उपयुक्त आहे आणि हे सर्व प्रश्न वारंवार मागील सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या गेलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण प्रश्न अभ्यासा, म्हणजे ते तुम्हाला उपयुक्त ठरतील. प्रश्न 39. मोहेंजोदडो हे शहर कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? उत्तर आहे मोहेंजोदडो हे शहर सिंधू नदीच्या खोऱ्यात आहे. प्रश्न 40. सिंधू संस्कृतीमधील रस्ते प्रशस्त आणि रिकामी जागा होते. उत्तर आहे सिंधू संस्कृतीमधील रस्ते प्रशस्त आणि लांब आणि सरळ आणि एकमेकांना काटकोनात छेदणारे होते. प्रश्न 41. रस्त्यांच्या दोन्ही बाजूची गटारे हे जमिनीखाली रिकामी जागा मीटर खोल होती. उत्तर आहे 1 मीटर खोल. हडप्पा संस्कृतीमध्ये एक उत्कृष्ट नगर रचना होती, त्यामधल्या गटारांची जी खोली होती ती 1 मीटर खोल अशी होती. मित्रांनो, या स्वरूपाचे प्रश्न बरेचदा विचारले गेलेले आहे. प्रश्न 42. सिंधू संस्कृतीमधील प्रशस्त स्नानगृह कोठे सापडले आहे? उत्तर आहे मोहेंजोदडो या ठिकाणी सिंधू संस्कृतीमधील प्रशस्त स्नानगृह सापडले आहे. प्रश्न 43. महास्नानगृहातील स्नानगृह हे जवळजवळ रिकामी जागा मीटर खोल असून 12 मीटर लांब आणि सुमारे 7 मीटर रुंद होते. उत्तर आहे 2.5 मीटर खोल असून 12 मीटर लांब आणि सुमारे 7 मीटर रुंद असे हे महास्नानगृह होते. प्रश्न 44. नांगरलेल्या शेताचा पुरावा सिंधू संस्कृतीमधील कोणत्या ठिकाणी मिळालेला आहे? उत्तर आहे कालीबंगन या ठिकाणी नांगरलेले शेत सापडलेले आहे. जेव्हा हडप्पा संस्कृतीमधील कालीबंगन या ठिकाणी उत्खनन झालं त्या ठिकाणी नांगरलेले शेत सापडलं होतं. मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा बरेचदा विचारला गेलेला आहे. प्रश्न 45. कालीबंगा येथील शेतीमध्ये कोणते प्रमुख पिके घेतली जात? उत्तर आहे गहू आणि सातू. पुढचा प्रश्न 46. राजस्थान आणि गुजरातमध्ये सिंधू संस्कृतीच्या काळात कोणती पिके घेतली जात? उत्तर आहे राजस्थानमध्ये सातू आणि गुजरातमध्ये नाचणी. याशिवाय वाटाणा, तीळ आणि मसूर ही पिके राजस्थान आणि गुजरातमध्ये घेतली जात. प्रश्न 47. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस हे पीक माहीत होते, हे विधान योग्य की अयोग्य ते लिहा. उत्तर आहे योग्य आहे. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस हे पीक माहिती होते.
तर कुठला प्राणी सिंधू संस्कृतीच्या किंवा हडप्पा संस्कृतीच्या लोकांना माहीत नव्हता याचे उत्तर तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचे आहे. प्रश्न 48. चांगल्या दर्जाचा कापूस कुठे पिकवला जाईल? हडप्पा संस्कृतीच्या काळात चांगल्या दर्जाचा कापूस हा सिंधूच्या खोऱ्यात पिकवला जाईल. प्रश्न 49. हडप्पा संस्कृतीच्या काळातील लोक कापूस कोणत्या देशांना निर्यात करत असत? उत्तर आहे पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या देशांना हडप्पा संस्कृतीचे लोक कापूस निर्यात करत असत. प्रश्न 50. मलमलचे कापड हडप्पा संस्कृतीचे लोक कोणत्या देशाला पाठवत? उत्तर आहे इजिप्त या देशाला मलमलचे कापड हडप्पा संस्कृतीचे लोक पाठवत होते. प्रश्न 51. मोठ्या आकाराची गोदी हडप्पा उत्खननात कोणत्या ठिकाणी सापडली आहे? उत्तर आहे लोथल गुजरातमधील लोथल या ठिकाणी हडप्पा उत्खननात प्रचंड मोठ्या आकाराची गोदी सापडली आहे. गोदी म्हणजे ज्या ठिकाणी माल वगैरे भरल्या जाते आणि तिथे जहाजे वगैरे येतात त्या ठिकाणाला गोदी म्हटल्या जाते आणि अशी मोठी गोदी ती गुजरातमधील लोथल या ठिकाणी सापडली होती. प्रश्न 52. हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे कोणती? उत्तर आहे पर्जन्यमान कमी होणे, नद्यांची पात्रे कोरडी पडणे, भूकंप, समुद्र पातळीतील बदल यासारखी विविध कारणे हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची सांगितली जातात. प्रश्न 53. हडप्पा संस्कृतीचे गोदावरी नदी काठचे ठिकाण कोणते? उत्तर आहे दायमाबाद हे हडप्पा संस्कृतीचे गोदावरी नदी काठचे एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. हे जे पुढील प्रश्न आहे मित्रांनो तो जोड्या लावामध्ये वारंवार विचारल्या गेलेले आहे. प्रश्न 54. शोर्तुगाय हे शहर कोणत्या देशात आहे? शोर्तुगाय हे शहर अफगाणिस्तान या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहे. हे हडप्पाकालीन एक महत्त्वपूर्ण शहर होते. प्रश्न 55. हडप्पा संस्कृतीचे ठिकाणे. मित्रांनो हा प्रश्न अतिशय उपयुक्त आहे. बघा, हडप्पा हे शहर सध्या पाकिस्तानमध्ये आहे. मोहेंजोदडो हे शहर पाकिस्तानमधील सिंध प्रांत लरकाना जिल्ह्यामध्ये आहे. चन्हूदडो हे स्थळ सिंध प्रांतामध्ये आहे. कालीबंगन हे शहर राजस्थानमध्ये आहे. कोटदीजी हे सिंध प्रांतामध्ये आहे. रंगपूर गुजरातमध्ये आहे. रोपड पंजाबमध्ये आहे. लोथल गुजरातमध्ये आहे. आलमगीरपूर हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. सुतकागेडोर हे पाकिस्तानमध्ये आहे. बनावली हे शहर हरियाणामध्ये आहे आणि धौलवीरा हे शहर गुजरातमधील कच्छ या ठिकाणी आहे. हे हडप्पा संस्कृतीच्या काळात उत्खननात सापडलेली महत्त्वपूर्ण ठिकाणे आहे आणि हे वारंवार यावर रिकाम्या जागा, जोड्या लावा यासारखे प्रश्न मागील परीक्षांमध्ये विचारल्या गेलेले आहे. प्रश्न 56. हडप्पा येथे 1921 ला जे उत्खनन कार्य झालं ते कोणत्या दोन व्यक्तीच्या नेतृत्वात झाले? उत्तर आहे दयाराम साहनी आणि माधवस्वरूप वत्स या दोन व्यक्तीच्या नेतृत्वात हडप्पा येथे 1921 मध्ये उत्खनन कार्य झाले. प्रश्न 57. मोहेंजोदडो येथील उत्खनन 1922 मध्ये कोणत्या व्यक्तीच्या नेतृत्वात झाले? उत्तर आहे राखलदास बॅनर्जी यांच्या नेतृत्वामध्ये 1922 मध्ये मोहेंजोदडो या ठिकाणी उत्खनन झाले. प्रश्न 58. ज्या काळात हत्यारे बनवण्यासाठी दगडाचा वापर केला जात होता त्या कालखंडाला काय म्हणतात? उत्तर आहे त्या कालखंडाला अश्मयुग म्हणतात. ज्या काळात दगडाची हत्यारे वापरली जात होती त्या काळाला अश्मयुग म्हणतात. प्रश्न 59. अश्मयुगाचे 3 टप्पे कोणते? उत्तर आहे पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग ही अश्मयुगाचे 3 टप्पे आहेत. प्रश्न 60. अश्मयुगाच्या कोणत्या टप्प्यात शेतीला सुरुवात झाली? उत्तर आहे नवाश्मयुगामध्ये शेतीला सुरुवात झाली. प्रश्न 61. नवाश्मयुगाची सुरुवात कधी झाली? उत्तर आहे सुमारे 10,000 वर्षापूर्वी नवाश्मयुगाची सुरुवात झाली होती. प्रश्न 62. मानवी जीवन कोणत्या कालखंडात स्थिर झाले? उत्तर आहे अश्मयुगाचा जो 3रा टप्पा आहे नवाश्मयुग, या नवाश्मयुगामध्ये मानवी जे भटके जीवन होते ते स्थिर झाले. प्रश्न 63. अश्मयुगीन मानवाचे हत्यारे कोणती?
उत्तर आहे हातकुराडी आणि तासन्या हे जे दगडाने बनवणारे हत्यारे होती त्यामध्ये हे प्रमुख हत्यारे अश्मयुगीन मानव वापरत होता। प्रश्न 64 भारतात सिंधू नदीच्या खोऱ्यात रिकामी जागा संस्कृती अस्तित्वात होती किंवा आली? तर सिंधू नदीच्या खोऱ्यात जी संस्कृती होती ती नागरी संस्कृती होती। बरेचदा इथे ग्रामीण किंवा नागरी असं वाटते आणि आपण ग्रामीण संस्कृती समजतो, पण याचं योग्य उत्तर आहे की सिंधू संस्कृती ही एक नागरी संस्कृती होती। प्रश्न 65 आफ्रिका खंडातील रिकामी जागा नदीच्या खोऱ्यात नागरी संस्कृतीचा उदय झाला। उत्तर आहे नाईल नदीच्या खोऱ्यात आफ्रिका खंडात एक नागरी संस्कृती उदयास आली होती। प्रश्न 66 पृथ्वीची उत्पत्ती कधी झाली? उत्तर आहे सुमारे 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची उत्पत्ती झाली असा अभ्यासकांचा अंदाज आहे। प्रश्न 67 मानवाची उत्क्रांती कोणत्या मानव सदृश्य वानरापासून झाली? उत्तर आहे एप नावाच्या मानव सदृश्य वानरापासून मानवाची उत्क्रांती झाली असे अभ्यासकांचे मत आहे। प्रश्न 68 होमोसेपियन मानवाला काय म्हणतात? उत्तर आहे बुद्धिमान मानव म्हणजे होमोसेपियन मानव म्हणजे बुद्धिमान मानवाला होमोसेपियन मानव म्हटले जाते। प्रश्न 59 कोणत्या मानवाला अग्नीचा शोध किंवा उपयोग माहित होता? तर मानवी उत्क्रांतीच्या काळात जो होमोसेपियन म्हणजे बुद्धिमान मानव होता त्याला अग्नीचा शोध माहिती झाला। प्रश्न 70 होमो इरेक्टस म्हणजे काय? उत्तर आहे ताठकण्याचा मानव म्हणजे मानवी उत्क्रांतीच्या याच्यामध्ये जे विविध मानव होते त्यामध्ये जो ताठकण्याचा मानव होता त्याला होमो इरेक्टस म्हटले जाते। होमो म्हणजे मानव आणि इरेक्टस म्हणजे ताठकण्याचा, अशा प्रकारे ताठकण्याच्या मानवाला होमो इरेक्टस म्हटले जाते। मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नमालिकेतील एकूण 6 घटकावरील एकूण 70 प्रश्न या ठिकाणी संपले आहे। पुन्हा भेटू भाग 2 मध्ये। जर आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया भाग 2 मध्ये। थँक्यू।